हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलोय खास कोर्सची ऑफर। तर आपण बघा, लक्षात घ्या, याआधी तुम्ही डिप्लोमामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट तुम्ही शिकलाय, ज्याला आपण M1 म्हणतो। या सब्जेक्टची तुम्ही परीक्षा दिली आणि ह्या परीक्षेचा लवकरच रिझल्ट लागेल आणि मी आशा करतो की तुम्हाला खूप चांगले मार्क्स त्यातून मिळतील। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आता आपण सेमिस्टर 2 मध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आपण शिकणार आहोत। या अप्लाइड मॅथमॅटिक्सलाच आपण म्हणतो M2। आता आपण ज्या स्कीमचा अभ्यास करतोय ती आय स्कीम आहे। याच्या अगोदर असणाऱ्या स्कीम मध्ये मित्रांनो M1, M2 आणि M3 असे 3 मॅथमॅटिक्स होते, पण आय स्कीम मध्ये M3 हा M2 मध्ये मर्ज केलाय। लक्षात घ्या काय म्हणतोय मी, M3 हा M2 मध्ये मर्ज केलाय। त्यामुळे बेसिक मॅथमॅटिक्सच्या कंपॅरिझन मध्ये मित्रांनो M2 हा सब्जेक्ट विद्यार्थ्यांना हार्ड जातो। पण तुम्ही मुळीच काळजी करू नका, कारण हा सब्जेक्ट आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये तुमच्या समोर घेऊन येणार आहोत आणि प्रत्येक युनिटचे आपण थिओरिटिकल पार्ट झाल्यानंतर त्याचे न्यूमेरिकल्स, प्रॅक्टिस क्वेश्चन, प्रीवियस इयर MSBT क्वेश्चन या सगळ्या गोष्टी आपण इथं क्लिअर करणार आहोत। तर मित्रांनो, आधी मी तुम्हाला ह्या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन देतो आणि त्या सब्जेक्टच्या इंट्रोडक्शनच्या अगोदर मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देतो। तर लक्षात घ्या, माझं नाव आहे मित्रांनो श्रावण पवार। तर लक्षात घ्या, हा सब्जेक्ट जो आहे मी मागच्या 7 वर्षापासून शिकवतोय, म्हणजे मॅथमॅटिक्स हा विषय मी मागच्या 7 वर्षापासून शिकवतोय। माझं ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालं आहे मित्रांनो, म्हणजे MSc मी कंप्लीट केली मॅथमॅटिक्समधनं। त्यानंतर MPSC फॉर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस नावाची परीक्षा होत असते। या परीक्षेमध्ये मी 2019 साली इंटरव्ह्यूपर्यंत क्वालिफाय झालो आहे। आणि जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात, म्हणजे तुम्ही डिग्री कंप्लीट करतात राजांनो, तेव्हा तुम्हाला पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेण्यासाठी किंवा PSU मध्ये जॉब करण्यासाठी तुम्हाला गेट नावाची एक ॲप्टिट्यूड एक्झाम द्यावी लागते। ही गेट नावाची परीक्षा सलग मी 2017, 18, 19, 20 अशा 4 वर्ष राजांनो मी क्वालिफाय केलंय। तर हा झाला माझा एक छोटासा इंट्रो। त्यानंतर मित्रांनो, आता आपण सुरू करूया आपल्या सब्जेक्टबद्दल। तर आपल्या सब्जेक्टचं नाव आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स। याच्या अगोदर तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्सचा स्टडी केलाय, ज्याला आपण M1 म्हणतो। हा आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स। तर ज्यावेळेस अप्लाइड हा शब्द लागतो तर त्यामध्ये मॅक्झिमम हे ॲप्लिकेशन्स असतात। म्हणजे इथं जे काही तुम्ही मॅथमॅटिक्स शिकणार आहात ते ॲप्लिकेशन ओरिएंटेड मॅथमॅटिक्स असणार आहे। बट आता इथं प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, पहिल्या सेममध्ये जो बेसिक मॅथमॅटिक्स तुम्ही स्टडी केला आहे हा सगळ्या ब्रांचसाठी कॉमन होता। जे 5 युनिट तुम्ही स्टडी केले ते सगळ्या ब्रांचसाठी कॉमन होते। पण M2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स, यामध्ये पहिले 4 युनिट सगळ्या ब्रांचला कॉमन आहे। मग तुम्ही मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल, तुम्ही ऑटोमोबाईलचे विद्यार्थी असाल, तुम्ही सिव्हिलचे विद्यार्थी असाल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी असाल, इन्स्ट्रुमेंटेशनचे, कॉम्प्युटरचे, IT चे विद्यार्थी असाल, तुम्ही कोणत्याही ब्रांचचे विद्यार्थी असू द्यात, पहिले 4 युनिट तुम्हाला सगळ्यांना कॉमन आहेत। राहिला फक्त शेवटच्या युनिटचा विषय, म्हणजे 5वं जे युनिट आहे ते प्रत्येक ब्रांच वाईज वेगळं असणार आहे। तर आपण आपल्या ॲपमध्ये मित्रांनो पहिले 4 युनिटसाठी सेपरेट फोल्डर आहेत। त्यानंतर 5वं युनिट जे आहे प्रत्येक स्ट्रीमसाठी आपल्याकडे सेपरेट असणार आहे। तुम्ही त्या पर्टिक्युलर स्ट्रीमचा विद्यार्थी त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये जाऊन त्याचे लेक्चर बघू शकतो। ते तुम्हाला एक्स्ट्राचे मी ते नंतर एक्सप्लेन करेलच। तर बघा, हा अप्लाइड मॅथमॅटिक्स जो आहे ज्याला आपण M2 म्हणतो, तर याचा सब्जेक्ट कोड बघा। जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल तर याचा सब्जेक्ट कोड आहे 22201। तुम्ही मेकॅनिकल स्ट्रीमचे विद्यार्थी असाल तर याचा आहे 22206। त्यानंतर जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप किंवा इलेक्ट्रिकल ग्रुपचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे EJ आणि मित्रांनो त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22210। जर तुम्ही कॉम्प्युटरचे विद्यार्थी असाल, कॉम्प्युटर IT चे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमचा सब्जेक्ट कोड आहे 22224। ओके, हा असा सब्जेक्ट कोड असतो। हा सब्जेक्ट कोड तुम्हाला पेपर देताना प्रश्नपत्रिकेवरती येतो, रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या मार्कशीटवरती सुद्धा हा सब्जेक्ट कोड असतो। त्यामुळे हा सब्जेक्ट कोड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स 2 चा। स्कीमबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण जी स्कीम स्टडी करतोय ती आय स्कीम आहे। MSBTE आपली एक्झाम कंडक्ट करते पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी। फक्त एकच बोर्ड जे आहे ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, तर हे जे बोर्ड आहे पूर्ण विद्यार्थ्यांसाठी, डिप्लोमाच्या आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी एक्झामचा पेपर सेट करत असतं। रिझल्ट सुद्धा हाच बोर्ड आपला लावत असतो। त्यामुळे MSBT बोर्डबद्दल तुम्ही माहिती असू द्यात। आता जाऊयात पुढे। तर बघा, एक्झामिनेशनची स्कीम कशी असते। आता ऑलरेडी तुम्ही फर्स्ट सेमिस्टर क्लिअर केला आहे, त्यामुळे तुम्हाला ही जी स्कीम आहे एक्झामची ही तुम्हाला नक्कीच माहिती असेल। तरी पण तुम्हाला एक शॉर्टमध्ये मी इथे एक्सप्लेन करतो। तर मित्रांनो, या सब्जेक्टमध्ये थेरी प्लस प्रॅक्टिकल, बट सब्जेक्ट आपला मॅथमॅटिक्स आहे तर यामध्ये प्रॅक्टिकल्स नसतील। जर जे सेकंड सब्जेक्ट आहे, जसं की तुम्हाला आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असेल, काही विद्यार्थ्यांना अप्लाइड मेकॅनिक्स असेल तर मेकॅनिक्स आहे, किंवा अप्लाइड सायन्स असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्स असतील। मात्र मॅथमॅटिक्समध्ये इथं प्रॅक्टिकल नाही
नाही आहेत, हे लक्षात घ्या. तर जो काही थ्योरेटिकल पार्ट आहे म्हणजे जो काही पेपर असेल तो पूर्ण थेरी पेपर होणार आहे मित्रांनो 100 मार्काचा. आता याच्यात मार्क्सचं डिव्हिजन कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो. या थेरीमध्ये मित्रांनो एक आहे एंड सेमिस्टर एक्झाम, एक आहे एंड सेमिस्टर एक्झाम आणि आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. तर लक्षात घ्या या एंड सेमिस्टर एक्झाममध्ये जो पेपर तुम्ही देत असतात, आता जसा तुम्ही पेपर दिला M1चा त्याप्रमाणेच मित्रांनो एंड सेमिस्टर एक्झाममध्ये तुम्हाला 70 मार्काचा पेपर द्यायचा आहे. किती? 70 मार्क्सचा मित्रांनो तुम्हाला पेपर द्यायचा आहे. ओके, एंड सेमिस्टर एक्झाम 70 मार्क्स आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे आहे त्याला 30 मार्क्सचं वेटेज आहे, 30 मार्क्स. तर टोटल जे असणार आपलं दॅट इज 100 मार्क्स. ओके, 100 मार्क्स हे लक्षात घ्या. तर प्रॅक्टिकल जे आहे यामध्ये प्रॅक्टिकल नसणार आहे हे लक्षात घ्या. तर 100 मार्क्सपैकी आता बघा याचं विभाजन कसं झालं आहे. 70 मार्क्सची एंड सेमिस्टर एक्झाम ती ॲट द एंड ऑफ सेमिस्टर होते, ज्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी मित्रांनो कंपल्सरी मिनिमम 28 मार्क तुम्हाला पाडायचे असतात पास होण्यासाठी. जसं बेसिक मॅथमॅटिक्सचं होतं त्याप्रमाणेच अप्लाइड मॅथमॅटिक्सचं 70 पैकी तुम्हाला कमीत कमी 28 मार्क हे पाडायचेच आहेत. जर ते 28 पेक्षा कमी मार्क तुमचे पडलेत तर तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये फेल होतात. बेसिक मॅथमॅटिक्स हा खूप सोपा विषय असतो, त्याच्या कंपॅरिझनमध्ये मित्रांनो M2 हा खूप हार्ड असतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच याचं प्रिपरेशन आपल्याला करावं लागतं. मागे जेव्हा मी बेसिक मॅथमॅटिक्स 1चं यूट्यूब लाईव्ह घेतलं तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर पण आपला यूज करता येत नव्हतं. बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सुद्धा विद्यार्थ्यांना जमत नव्हते. म्हणजे एक्झामिनेशनच्या आधी विद्यार्थ्यांची ती परिस्थिती होती. आता ही परिस्थिती मित्रांनो M2 मध्ये चालणार नाही. असंच जर का तुम्ही वागलात तर M2 मध्ये तुम्ही बॅक राहाल आणि जी खूप मूर्खाची गोष्ट असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे आपण आता सुरुवातीपासूनच काय करणार आहोत, याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. रेग्युलर कन्सिस्टन्सीने आपला याचा अभ्यास करायचा आहे. तर लक्षात घ्या त्या 70 पैकी आपल्याला मिनिमम 28 मार्क पाडायचेच आहेत. त्यानंतर आता हा जो काही प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचा प्रकार आहे त्यात लक्षात घ्या तुमच्या 2 युनिट टेस्ट होतील. याच्यामध्ये तुमच्या 2 युनिट टेस्ट होणार आहे. बघा मी इथे लिहिलंय. सो 2 युनिट टेस्ट ज्या आहेत त्या कशात लक्षात घ्या. हा जो प्रकार आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचा त्यामध्ये आहेत 30 मार्क्स. तर 10 मार्क जे आहेत मित्रांनो 10 मार्क्स तुमचे असतात मायक्रो प्रोजेक्टला. 10 मार्क्स कशाला आहेत? मायक्रो प्रोजेक्टसाठी. तर आता राहिला प्रश्न की सर आता मॅथमॅटिक्समध्ये मायक्रो प्रोजेक्ट काय करणार. तर ते इंडिव्हिज्युअल कॉलेजमध्ये हे 10 मार्क्स जे आहेत ते शिक्षकांकडे असतात. तर तुमच्याकडनं ते ट्युटोरियल लिहून घेतील, असाइनमेंट लिहून घेतील किंवा काही मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला देतील तर त्याचे 10 मार्क्स असतात. आता या 30 पैकी 10 जर इकडे गेलेत तर राहिलेत 20 मार्क्स. आणि ते 20 मार्क्सचं काय आहे मित्रांनो, तर तुम्हाला 2 युनिट टेस्ट तुम्हाला द्यावे लागणार आहेत. हे लक्षात घ्या. इथं 20 मार्क्स आहेत, 20 मार्क्स. तर युनिट टेस्ट नंबर 1 जी आहे ती काही दिवसानंतर होते. तर त्याचे जे मार्क्स तुम्हाला मिळतात प्लस युनिट 2चे जे मार्क्स आहेत या दोघा मार्क्सचं ॲव्हरेज जे आहे मित्रांनो तर 20 मध्ये कन्वर्ट होतं. जसं बेसिक मॅथमॅटिक्समध्ये झालं त्याच प्रमाणात. तर थोडक्यात हे 30 मार्क जे आहेत हे 30 मार्कांचे पेपर म्हणा किंवा त्यांच्या असाइनमेंट म्हणा किंवा ट्युटोरियल्स म्हणा हे एंड सेमिस्टरच्या आधीच होऊन जातं. आणि या ठिकाणी 30 मार्कांमध्ये तुम्हाला मिनिमम मार्काचा क्रायटेरिया नाही आहे हे लक्षात घ्या. पण आणखी एक नोट पॉईंट इथं महत्त्वाचा आहे की हे 30 + 70 हे दोघांचे मिळून जेव्हा 100 मार्क्स होतात या 100 पैकी मिनिमम तुम्हाला मॅथमॅटिक्स 2 पास होण्यासाठी 40 मार्क्स लागतात. मिनिमम लागतात तुम्हाला मॅथमॅटिक्स 2 पास होण्यासाठी 40 मार्क्स. तर हा जो काही प्रकार असतो एक्झामिनेशन स्कीमचा हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग एखादा विद्यार्थी परत असा एखादा प्रश्न करू शकतो की सर सपोज मला एंड सेमिस्टर एक्झाममध्ये मला या 28 नाही पडता म्हणजे 28 मी क्रॅक केले आणि मला इथं 35 मार्क्स मिळाले. किती? 35. पण चुकून मला या प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये 30 पैकी 3-4 मार्क्स मला दिले किंवा मी आजारी होतो, मी यूटीला गेलोच नाही, तर मग काय होईल? जर 4 मार्क इकडचे आणि इकडचे 35 तरी तुमचे एकूण मार्कांची बेरीज होते मित्रांनो 39, तर तुम्ही फेल होणार. टोटल बेरीज जी 100 पैकी 40 किंवा 40 पेक्षा जास्त व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. सो मिनिमम क्रायटेरिया किती आहे हा क्रायटेरिया तुम्हाला माहिती पाहिजे. सो मिनिमम क्रायटेरिया आहे मित्रांनो इथं 40 मार्क्सचा 100 पैकी जे की तुम्हाला मिळवायचे आहेत. सो 2 युनिट टेस्ट होतील. युनिट टेस्ट नंबर 1, युनिट टेस्ट नंबर 2 आणि ह्या दोघांचं ॲव्हरेज मार्क्स जे आहेत ते तुम्हाला आउट ऑफ 20 दिले जातील. 20 पैकी मिळतील तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स 2 युटीचे आणि 10 मार्कांचं असाइनमेंट किंवा ट्युटोरियल्स असं मिळून हे 30 मार्क झालेत. आणि 70 मार्काचा आपला पूर्ण पेपर आपल्याला थेरी पेपर द्यावा लागेल. जसा तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्सचा दिला त्याच पद्धतीने तुम्हाला ॲट द एंड ऑफ सेमिस्टर 70 मार्काचा पेपर द्यावा लागेल. ही झाली एक्झामिनेशन स्कीम. आता मला असं वाटतं की हे एक्झामिनेशन स्कीम जे आहे ऑलरेडी तुमचं सेमिस्टर 1 झालं आहे तर तुम्हाला हे पूर्णपणे नोन असणार आहे आणि एखाद्याला नसेल माहिती तर ऑलरेडी मी आता इथं सांगितलं आहे.
जाऊयात पुढे. आता सिलेबस, आता इम्पॉर्टंट आहे सिलेबस. तर मित्रांनो लक्षात घ्या, बेसिक मॅथमॅटिक्स 1 मध्ये म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स जो आहे ज्याला आपण M1 म्हणतो, यास तुम्ही 5 युनिट्सचा स्टडी केला. सगळ्यात आधी आपण बघितलं अल्जेब्रा, सगळ्यात कन्फ्युजिंग युनिट असतं ट्रिग्नोमेट्रीचं, नंतर आपण बघितलं कोऑर्डिनेट जॉमेट्री ज्याच्या स्ट्रेट लाईन, नंतर मेन्चुरेशनचं युनिट आपण बघितलं आणि स्टॅटिस्टिक्सचं. असे 5 युनिट आपण तिथं स्टडी केले. तर इथं सुद्धा तुम्हाला 5 युनिटचाच स्टडी करायचा आहे. इथं सुद्धा 5 युनिट आहेत, पण काही गोष्टी तुम्हाला इथं समजून घ्यायच्या आहेत. त्या बघा कशा, की यामध्ये युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4. तर हे पहिले जे काही 4 युनिट आहेत मित्रांनो, पहिले 4 युनिट ते सगळ्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे. सिव्हिलचा असू द्यात, मेकॅनिकलचा, ऑटोचा, इन्स्ट्रूचा, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, नंतर आपण म्हणूयात इन्स्ट्रुमेंटेशन झालं, कॉम्प्युटर असेल, IT असेल, सगळ्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी हे पहिले 4 युनिट कॉमन आहेत. पहिल्या युनिटचं नाव आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस. यामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अशा नवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. सो डिफरन्शियल कॅल्क्युलस हा प्रकार जो आहे मित्रांनो, यावरती तुम्हाला 24 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. सो युनिट नंबर 1 जे आहे, युनिट नंबर 1 तुम्ही सगळं बघू शकतात. युनिट नंबर 1ला सगळ्यात जास्त मार्क आहेत, ते किती? 24 मार्क्स, डिफरन्शियल कॅल्क्युलस. युनिट नंबर 2 जो आहे, ज्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं इंटिग्रल कॅल्क्युलस, म्हणजे इंटिग्रेशन नावाची एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला स्टडी करायची आहे, ज्याला मार्क आहेत मित्रांनो 16. त्याला मार्क आहे 16. सो हे 24 आणि हे 16 जर आपण यांची बेरीज जर केली मित्रांनो, तर इथंच तुम्हाला पहिल्या 2 याच्यामध्ये 40 मार्क्स मिळून जातात. हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त पहिल्या 2 युनिटमध्ये तुम्हाला डायरेक्टली 40 मार्क्स मिळून जातात. क्लिअर होते मी काय बोलतोय ते? या पहिल्या 2 युनिटमध्ये तुम्हाला 40 मार्क्स मिळतात. नंतर अप्लिकेशन ऑफ द डेफिनाइट इंटिग्रेशन. जर तुम्हाला इंटिग्रल कॅल्क्युलेशनमध्ये इंटिग्रेशन काढता यायला लागलेत, इंटिग्रेशन तुमचे स्ट्रॉंग झालेत, तर तुम्ही त्याचं अप्लिकेशन करून हे पुढचे 3ऱ्या युनिटचे 8 मार्क्स मिळवू शकतात. नंतर 4थं युनिट आहे फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. ज्या विद्यार्थ्याला डिफरन्शियल कॅल्क्युलस जमतं त्याला हे 4थं युनिट ऑटोमॅटिकली जमतं. सो फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन त्याला सुद्धा आहे 8 मार्क. तर सांगायचा उद्देश असा की पहिले 40, 8 आणि 8 16, म्हणजे 40 + 16, सो 56 मार्कांचा जो काही सिलेबस आहे आपला, टोटल 56 मार्काचा जो सिलेबस आहे मित्रांनो, 56 मार्काचा सिलेबस हा सगळ्या ब्रांचसाठी कॉमन आहे. मग राहिले किती? फक्त 14 मार्क. तर 14 मार्कांसाठी जे काही शेवटचं युनिट आहे, हे लास्ट युनिट जे आहे 14 मार्कांसाठी, ते प्रत्येक स्ट्रीमसाठी वेगळं आहे. तर बघा, जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुपचे विद्यार्थी असाल तर त्यांच्यासाठी 14 मार्कांना मित्रांनो आहे न्यूमेरिकल इंटिग्रेशन. जर तुम्ही मेकॅनिकल स्ट्रीमचे विद्यार्थी असाल, ऑटोमोबाईल स्ट्रीमचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला किंवा प्रोडक्शनचे विद्यार्थी असाल तर 14 मार्काला मित्रांनो तुम्हाला आहे इथं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. नंतर जर तुम्ही EJ म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर 14 मार्कांसाठी तुमचं चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर अँड लॅप्लास ट्रान्सफॉर्मेशन. आणि सगळ्यात लास्टला जे काय आहेत म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुपचे विद्यार्थी असतील, ITचे विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी आहे मित्रांनो अगेन न्यूमेरिकल मेथड. जसं सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना न्यूमेरिकल मेथड होतं, तसंच या विद्यार्थ्यांना पण न्यूमेरिकल मेथड. पण फरक लक्षात घ्या, या न्यूमेरिकल मेथड्स आहेत आणि इथं न्यूमेरिकल इंटिग्रेशन्स आहे. हा दोघांमधला बेसिक फरक आहे, तो तुम्ही समजून घ्या. तर लक्षात येतंय. सो पहिले 4 युनिट जे आहेत 56 मार्काचा सिलेबस सगळ्या विद्यार्थ्यांना कॉमन असतो. फक्त शेवटचं 5वं जे आहे त्या सगळ्यांसाठी वेगळं असतं. मग आता ह्याच्या 2 UT होतात, UT1 UT2. या पहिल्या 4 युनिट पैकी घेतल्या जातात. काही कॉलेजमध्ये UT1 पहिल्या 2 युनिटवरती असते, काही कॉलेजमध्ये एकच असतं. सो युनिट नंबर 1चा आणि युनिट नंबर 2चा जो सिलेबस असतो तो कॉलेज वाईज डिपेंड करत असतो, तो कॉलेजप्रमाणे बदलत असतो. तर त्याची काळजी तुम्ही करायची नाही, हे लक्षात घ्या. तर असा हा आपला पूर्ण सिलेबस आहे. पहिले 4 युनिट जे आहेत ते सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे, हे लक्षात घ्या. फक्त 5वं युनिट जे आहे ते सगळ्यांसाठी वेगळं असणार आहे. आणि आपण आपल्या ॲपमध्ये गुरुकुल इंजिनिअरिंगचं जे आपलं ॲप आहे ते ॲपमध्ये त्यांच्या सविस्तर पद्धतीने आपण काय करणार आहोत, व्यवस्थित असे फोल्डर करणार आहोत, जेणेकरून तुम्ही इझिली ते व्हिडिओ जे आहेत ते बघू शकतात. तर हा सिलेबस तुम्हाला कळला. चला पुढे जाऊयात आता आपण. याच्यानंतर ही एक स्कीम असते एक्झामिनेशनची, ती तुमच्या कामाची नाही, ती शिक्षकांसाठी असते. आता बघा मित्रांनो, एंड सेमिस्टर एक्झाम क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट, हा फॉर्मॅट मी आता इथे एकदा एक्सप्लेन करतोय. नंतर जेव्हा आपण एंड सेमिस्टरची परीक्षा देणार त्याच्या आधीसुद्धा मी लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेईल, तेव्हा पण मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणारच आहे. तर बघा, यामध्ये असे टोटल तुम्हाला 6 क्वेश्चन्स विचारले जातात 70 मार्कांसाठी. तर क्वेश्चनमध्ये बघा मित्रांनो, जेव्हा पहिला प्रश्न असतो तर तुम्हाला एकूण 7 प्रश्न दिले जातात. 7 प्रश्न दिले जातात 2-2 मार्कांचे, आणि त्यापैकी फक्त 5 सोडवा. कुठलेही 5 सोडवा.
सोडवायचे असतात. 6 पैकी कोणतेही 5 सोडवा असा हा असतो, सेम ॲज अ बेसिक मॅथमॅटिक्स 1. नंतर 4 मार्कांचे बघा पुढचे 4 मार्काचे क्वेश्चन असतात. 4 क्वेश्चन दिले जातात, त्यापैकी 3 सोडवायचे आहेत आपल्याला. नंतर परत 4 पैकी आपल्याला 3 क्वेश्चन सोडवायचे 4-4 मार्कांचे. परत 4 मार्काचे 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आणि शेवटी जे 2 असतात त्या 3 पैकी 2 3 पैकी 2 ते 6 मार्काचे प्रश्न असतात. सो हा एंड सेमिस्टर एक्झामचा क्वेश्चन पेपरचा जो फॉर्मॅट आहे तो सविस्तरपणे आपण क्वेश्चन पेपर एखादं प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर घेऊन त्याचा प्रॉपर आपण त्याचा ॲनालिसिस करणार आहोत. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मी बेसिक मॅथमॅटिक्स 1च्या एंड सेमिस्टर एक्झामच्या पेपरच्या आधी मित्रांनो यूट्यूबवरती लाईव्ह गेलो होतो, आपल्या गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूबवर आपण लाईव्ह गेलो होतो आणि त्यात जे 3 दिवसात मी जे सेशन घेतले त्यात मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी स्कोर केला होता. काही विद्यार्थ्यांची परिस्थिती तळ्यात मळ्यात होती, तर ते विद्यार्थी सुद्धा पास झाले होते. हे तुमच्या लक्षात आलं असणार जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर इथं सुद्धा आपण काय करणार आहोत की युनिट नंबर 1 झाली म्हणजे युनिट नंबर 1ची डेट डिक्लेअर झाली का त्याच्या काही दिवस आधी आपण जो आहेत ना काही महत्त्वाचे क्वेश्चन लाईव्ह जाऊन आपण डिस्कस करणार. युनिट नंबर 2च्या आधी सुद्धा काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण एक्झामच्या आधी डिस्कस करूयात, म्हणजे लाईव्ह जाऊन यूट्यूब लाईव्हवरती तुम्हाला ते बघायला मिळतील. तसंच एंड सेमिस्टर एक्झाममध्ये सुद्धा परीक्षेच्या आधी आपण 3-4 दिवस लाईव्ह सेशन ठेवणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही जर का वर्षभर अभ्यास केला असेल म्हणजे सेमिस्टरभर अभ्यास केला असेल तर मार्क्स कसे इम्प्रूव्ह करायचे त्याबद्दल मी तुम्हाला गायडन्स करेन कधी एंड सेमिस्टर एक्झामच्या आधी. पण त्या अगोदर तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होणं गरजेचं आहे. तर इथं मित्रांनो मी तुम्हाला सिलेबसबद्दलचं डिस्कशन केलं, युनिट तुम्हाला सगळे सांगितले, मार्किंग स्कीम तुम्हाला माहिती आहे, पूर्ण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट सेम ॲज द बेसिक मॅथमॅटिक्स 1 पेपरसारखा असतो, त्यामुळे त्याची काळजी करायची नाही. ऑलरेडी तुम्ही सेमिस्टर एक्झाम दिलेली आहे, आता तुम्ही डिप्लोमा पॉलिटेक्निकच्या वातावरणाशी जुळलेला आहात, म्हणजे तुम्हाला आता एक्झामचा फॉर्मॅट म्हणा किंवा एक्झामिनेशन स्कीम म्हणा या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे, सो हे लक्षात आलं तुम्हाला. आता जा बघा, तर आता शेवटी तर हा जो कोर्स आहे मित्रांनो अजून तुमचे पेपर्स चालू आहेत. आता तुमचं सेमिस्टर 2 सुरू होण्याच्या अगोदरच मी ही रेकॉर्डिंग सुरू करून टाकली, म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात करू शकतात आणि ॲट द एंड ऑफ सेमिस्टर तुम्हाला खूप चांगलं मित्रांनो मार्क्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, काही विद्यार्थी M2 मध्ये आउट ऑफ सुद्धा घेतात, पण लक्षात घ्या आउट ऑफ तेच घेऊ शकतात ज्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, रोज ते लेक्चर बघताय, दिलेल्या प्रश्नांची प्रॅक्टिस करताय, तेच विद्यार्थी जे मेहनत घेतील त्यांनाच यश मिळतं. नाहीतर हा M2 सब्जेक्ट असा आहे मित्रांनो चांगल्या विद्यार्थ्यांचा M2 बॅक लागतो, त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने याला प्रिपेअर करा. त्याला लाईटली घ्यायचं नाहीये, या सब्जेक्टला लाईटली घ्यायचं नाहीये, हा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आता जर तुम्हाला हा पूर्ण M2चा कोर्स जर का परचेस करायचा असेल तर गुगल प्ले स्टोअरला जायचं, जसं तुम्ही इतर ॲप डाउनलोड करतात तसं प्ले स्टोअरला जाऊन तिथं गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी म्हणून सर्च करायचं. जेव्हा तुम्ही गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी म्हणून सर्च करणार मित्रांनो या लोगोचं तुम्हाला एक ॲप मिळेल, ते ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आहे. किंवा जर तुम्हाला ते मिळत नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या ॲपवरती जाऊ शकतात. ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता ॲप डाउनलोड केल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कोर्स परचेस करता येत नाही, तर तिथं स्टोअर नावाचं सेक्शन असतं, त्या स्टोअरमध्ये गेलात का तुम्ही स्क्रोल करू शकतात. तुम्हाला सेमिस्टर 2चे बरेचसे सब्जेक्ट बघायला मिळतील, मेकॅनिक्स बघायला मिळेल, M2 बघायला मिळेल, अप्लाइड सायन्स बघायला मिळेल. तर जो सब्जेक्ट तुम्हाला परचेस करायचा त्यावर तुम्ही क्लिक करू शकतात आणि खाली असतं परचेस नाव किंवा बाय नाव, तिथून तो सब्जेक्ट जो आहे मित्रांनो तुम्ही बाय करू शकतात, परचेस करू शकतात. एकदा बाय केला परचेस केला तरच तुम्ही त्याचे सगळे बाहेर राहिलेले व्हिडिओ बघू शकतात. प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही डेमो लेक्चर टाकलेले असतात जे फ्री ऑफ कॉस्ट असतात, त्याला परचेस करण्याची गरज नसते. ते डेमो लेक्चर तुम्ही बघा. तुम्हाला जर लेक्चर आवडलेत तर नक्कीच तिथून तुम्ही परचेस करा. परचेस करताना काही अडचणी आल्यात नाही समजलं तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये राजांनो अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रत्येक डाऊट विचारू शकतात. ठीक आहे, सगळे डाऊट तुम्ही विचारू शकतात. कुठल्याही प्रकारचं पेमेंटबद्दल डाऊट असेल, परचेस करताना डाऊट असेल, परीक्षेबद्दल डाऊट असेल, क्लासेसबद्दल विषयांबद्दल डाऊट असेल तर सगळे डाऊट तुम्ही नक्कीच कॉल करा आणि ते विचारून घ्या. ठीक आहे, तर बघा हे अशा पद्धतीचा हा सिलेबस असतो. आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून आपण जे आपलं फर्स्ट युनिट आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्हचा स्टडी करायचा आहे, 24 मार्काचं जे युनिट आहे मित्रांनो त्याला आपण सुरुवात करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून. तर नक्कीच आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काही महत्त्वाचे फॉर्म्युले, काही महत्त्वाच्या नोटीस ज्या असतात या तुमच्यापर्यंत नक्कीच येतील. बेल आयकॉनला पण तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि आत्ताच आपलं गुरुकुल इंजिनिअरिंगचं ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे, ते आत्ताच तुम्ही डाउनलोड करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आणि स्टार्टिंग करूया आपण पहिल्या युनिटला. तुम्हाला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं सेकंड सेमिस्टर जे आहे मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करा, कारण हे सगळे मार्क्स एकत्रितपणे या मार्क्सची ॲव्हरेज होते आणि जेव्हा तुम्ही थर्ड इयर नंतर जेव्हा तुम्हाला जर पुढचं जे एज्युकेशन करायचं आहे तर त्यामध्ये ह्या मार्कांचं खूप कॉन्ट्रीब्युशन होतं.
होतं, कारण ॲव्हरेज मार्क्स तिथं कन्सिडर केले जात असतात. तर त्यामुळे प्रत्येक सेमिस्टरचा अभ्यास मन लावून करा. ओके, चांगली मेहनत घ्या आणि त्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच देव देईल. तर आपली अशी आशा करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.